हाय फ्रेंड्स, युवावाणीच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत नुकत्याच झालेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेबद्दल आणि याचं आयोजन केलं होतं कस्तुरबा वालचंद महाविद्यालय सांगली येथे। आपण या स्पर्धेतील आयोजक, त्याचबरोबर KWC कॉलेजचे प्राचार्य आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून ज्यांचं पुढच्या स्तरासाठी सिलेक्शन झालं आहे त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत। सर्वांना नमस्कार। डॉक्टर BP लाडगावकर, श्रीमती कस्तुरबा वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सांगली या महाविद्यालयाचा मी प्राचार्य आहे। या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, महाविद्यालय शिक्षकांना रिसर्च प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने आविष्कार 2025 या संशोधन स्पर्धेचं या महाविद्यालयात आयोजन करण्यात आलेलं होतं। तसंच आमच्या लटे एज्युकेशन सोसायटी सांगली अमृत महोत्सवी वर्ष आम्ही 2025-26 हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत। या अमृत वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने आम्ही विद्यापीठाशी संबंध साधला, विद्यापीठाला प्रस्ताव केला आणि विद्यापीठाने तो प्रस्ताव मान्य करून या वर्षाच्या सेलिब्रेशन निमित्ताने या आविष्कार 2025च्या आयोजनाची संधी आमच्या महाविद्यालयास दिली। त्याबद्दल आम्ही आमचे महाविद्यालय, आमची लटिंग सोसायटी विद्यापीठाचे आभार मानत आहेत। हे आविष्कार 2025 या स्पर्धेचं आयोजन आमच्या महाविद्यालयामार्फत दिनांक 8 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं। या स्पर्धेसाठी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या ठिकाणी दिला। प्रकल्प इथं सादर झाले, वेगवेगळे पोस्टर सादर झाले, वेगवेगळे मॉडेल सादर झाले। याच्यामध्ये अतिशय इनोव्हेटिव्ह आयडियाज विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रेझेंट केल्या गेल्या। त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय कव्हर करण्यात आले। खरं तर मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे विषय, त्याचबरोबर प्रिसिजन ॲग्रिकल्चर सारखे विषय त्याच्यामध्ये असतील आणि नवीन नवीन जे काही धोरणं असतील त्या धोरणामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आल्या असतील। फार शास्त्रोक्त पद्धतीनं ते आयडिया विद्यार्थ्यांनी प्रेझेंट केल्या आणि आमच्या या विद्यार्थ्यांना अतिशय त्याच्यामध्ये फायदा झाला। खूप विद्यार्थी रिसर्च आयडियाज बघून इन्स्पायर झाले की त्याच्यानंतर ते पुढे सुद्धा तशा वेगळ्या प्रकारच्या आयडिया त्याच्यामध्ये घेतल्या जातील। आणि काही जर आयडिया बघितलं तर मला या ठिकाणी फोकस करू इच्छितो या ठिकाणी की प्रिसिजन ॲग्रिकल्चरवर जवळपास 10 ते 12% प्रोजेक्ट हे प्रिसिजन ॲग्रिकल्चरवर होते। म्हणजे शेतकरी वर्ग सुद्धा या नवीन टेक्नॉलॉजीकडे त्या पद्धतीने बघू शकतो आणि त्यांची जी शेतीपद्धत आहे ते शेती त्यानुसार त्यांच्या शेतीमध्ये प्रगती करू शकतो। या सर्व आयोजनामध्ये, आविष्कार सारख्या आयोजनामध्ये आमची संस्था नियोजित करत आहे, कार्यक्रम आयोजित केलेले आतापर्यंत। या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे। संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष राजीव पाटील, त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन माननीय शांतीनाथ कांते साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय चंद्रकांत पाटील सर, संस्थेचे सेक्रेटरी माननीय सुहास पाटील सर, संस्थेचे खजिनदार भालचंद्र पाटील सर, तसेच आर्किटेक्ट डॉक्टर प्रमोद चौगले सर, या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्हाला ह्या सर्व नियोजनामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य मिळत आहे। ह्या सर्वांचं मी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सर्वांचा मी आभार मानतो आणि अशाच प्रकारे विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या महाविद्यालयामध्ये वर्षभर सुरू असतात। या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो या सर्व ॲक्टिव्हिटीचा लाभ सांगली व सांगली परिसरातील सर्व स्टेक होल्डरनी घ्यावा। थँक्यू। हा जे आविष्कार संशोधन जे स्पर्धा आम्ही आयोजित केली, या संशोधन स्पर्धामध्ये आकाशवाणी सांगली केंद्र, या सांगली केंद्राने या ठिकाणी या सर्व ॲक्टिव्हिटीचं माहिती आपल्याला सादर केली। त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून या सांगली केंद्र आणि त्यांचे जे काही सर्व एक्सपर्ट्स असतील त्या सर्वांचे मी आभार मानतो। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर सूर्यकांत वाडकर, श्रीमती कस्तुरबा वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथे बॉटनी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। 8 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयामध्ये आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। अशा प्रकारची सांगलीमध्ये बऱ्याच वर्षानंतर श्रीमती कस्तुरबा वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सांगली इथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातून 40 विविध महाविद्यालयातून स्पर्धक सहभागी झाले। या स्पर्धेमध्ये 6 कॅटेगरीमधून हे स्पर्धक सहभागी झाले होते। ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरीमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये
45 पोस्टर्स आणि 7 मॉडेल्स. कॉमर्स आणि मॅनेजमेंट लॉ या कॅटेगरीमध्ये 35 पोस्टर्स आणि 9 मॉडेल्स. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये 47 पोस्टर्स आणि 25 मॉडेल्स. ह्युमॅनिटी, लँग्वेजेस, फाईन आर्ट्समध्ये 54 पोस्टर्स आणि 8 मॉडेल्स. मेडिसिन आणि फार्मसीमध्ये 36 पोस्टर्स आणि 6 मॉडेल्स. आणि 6वी कॅटेगरी प्युअर सायन्समध्ये 62 पोस्टर्स आणि 10 मॉडेल्स असे स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी विद्यापीठाने नेमलेल्या सांगली जिल्हा व्यतिरिक्त कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून तज्ज्ञ परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. प्रत्येक कॅटेगरीसाठी 3 स्पर्धक उपलब्ध होते. त्याच्यामध्ये एक चेअरमन आणि 2 सहाय्यक स्पर्धक होते. ह्या सगळी स्पर्धा ही कॉन्फिडेन्शियल असते, कारण कोणत्याही मुलाची आयडेंटिटी डिस्क्लोज होत नाही. स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाच्या मॉडेलला किंवा पोस्टरला कोडिंग सिस्टीम केलेली असते आणि स्पर्धा इव्हॅल्युएशन झाल्यानंतर ती डिकोड केली जाते. या स्पर्धेतून इव्हॅल्युएशन नंतर प्रत्येक कॅटेगरीतून 5 स्पर्धकांची निवड केली जाते. पहिल्या स्पर्धकाला सर्टिफिकेट आणि 1000 रुपये बक्षीस दिलं जातं आणि दुसऱ्या स्पर्धकाला 700 रुपये, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या स्पर्धकाला 500 रुपये बक्षीस दिलं जातं. आणि ह्या सगळ्या स्पर्धकांना त्यांचा हा शोध निबंध सादर करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर संधी मिळते. तर अशा पद्धतीनं ज्यावेळी स्पर्धा झाली, या स्पर्धेमधून कॉलेजमधून वेगवेगळ्या महाविद्यालयातील आलेल्या स्पर्धकांमधून प्रत्येक कॅटेगरीतून 5 स्पर्धक निवडले गेले आणि एकूण असे 30 स्पर्धकांची निवड घेऊन बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना प्रोफेसर डॉक्टर ज्योती जाधव, माजी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या डीन शिवाजी विद्यापीठ, या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या सगळ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या स्पर्धेमध्ये 40 विविध महाविद्यालयातून 310 स्पर्धक सहभागी झाले. ही स्पर्धा आयोजन करण्याची संधी श्रीमती कस्तुरबा वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सला विद्यापीठाने दिल्यानंतर या स्पर्धेचं नीटनेटकं नियोजन महाविद्यालयामार्फत करण्यात आलं. याच्यासाठी आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशनची एक सेपरेट स्टेअरिंग कमिटी नेमण्यात आली. त्या स्टेअरिंग कमिटीचे प्राचार्य हे प्रमुख होते आणि त्याचबरोबर डॉक्टर सूर्यकांत वाडकर हे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी होते आणि डॉक्टर स्वप्नील राजोबा हे कन्व्हेनर होते. आणि ही स्पर्धा या स्टेअरिंग कमिटी अंतर्गत नंतर वेगवेगळ्या कमिटी नेमण्यात आल्या आणि पोस्टरच्या 6 कमिटीज आणि त्याचबरोबर मॉडेलच्या 6 कमिटीज, रजिस्ट्रेशन कमिटी, फूड कमिटी अशा विविध कमिट्या नेमून ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नीटनेटकं आयोजन झालं होतं आणि या स्पर्धेचं प्रेझेंटेशन करण्यासाठी मुलांना 12 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीचे पोस्टर्स आणि मॉडेल प्रेझेंट करण्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली. ही स्पर्धा पूर्णपणे नीटनेटकी आयोजन करण्यामध्ये आमच्या सर्व सहाय्यक प्राध्यापक, सर्व नॉन टीचिंग आणि त्याचबरोबर आमचे काही विद्यार्थी सहभागी झाले होते आयोजनामध्ये. ही स्पर्धा अशा पद्धतीनं यशस्वी पार पाडण्यासाठी आम्हाला आमच्या संस्थेचे सर्व मॅनेजमेंटचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर विद्यापीठ आणि ह्या सर्व प्राध्यापकांचं आणि सहभागी विद्यार्थ्यांचं सुद्धा सहकार्य लाभलं. या स्पर्धेच्या शेवटी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या आयोजनाचं खूप कौतुक केलं गेलं. त्यांना सर्व सोयी, सर्व सहकार्य आमच्याकडून लाभलं. ही स्पर्धा अशा आयोजित करत असताना महाविद्यालय असेल, आमची लट्टे एज्युकेशन सोसायटी संस्थेचे पदाधिकारी असतील आणि त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ असेल, या सगळ्यांचा आम्ही महाविद्यालयामार्फत आभार मानतो आणि त्याचबरोबर सांगली आकाशवाणी यांचं सुद्धा आभार मानतो. नमस्कार, मी स्वप्नील जिनेंद्र राजोबा, सध्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आविष्कार ही महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आणि राज्यस्तरावर विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आहे. सन 2006 साली महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम SM कृष्णा यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये इनोव्हेशन्स वाढवणे, बुद्धिमत्ता आणि कौशल्यांना व्यासपीठ देणे, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांच्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या आयडियाजना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विद्यापीठ आणि उद्योग यांच्यामध्ये एक ब्रिज तयार करणे, दुवा निर्माण करणे, याच्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आविष्कार या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यावर्षी शिवाजी विद्यापीठामधून सांगली जिल्हा पातळीवरती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये आविष्कार या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. सुरुवातीला ही स्पर्धा प्रत्येक महाविद्यालयामध्ये आयोजित केली जाते.
जिल्हा पातळीवरून सिलेक्ट झालेल्या मुलांचं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा विद्यापीठ पातळीवरती होतं आणि त्याच्यानंतर स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल या पातळीवरती या विद्यार्थ्यांच्या आयडियाज त्याचं प्रेझेंटेशन होतं. वेगवेगळ्या 6 डिसिप्लिनमधून म्हणजेच प्युअर सायन्स, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ, फार्मसी, मेडिसिन, ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज या वेगवेगळ्या 6 कॅटेगरीजमधून विद्यार्थी त्यामध्ये भाग घेऊ शकतात. हे भाग घेत असताना याच्यामध्ये परत 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत. पदवी स्तरावरती, पदव्युत्तर स्तरावरती आणि संशोधक जे विद्यार्थी PhD करत आहेत त्यांना या वेगवेगळ्या 3 कॅटेगरीजमधून त्यामध्ये पार्टिसिपेट होता येतं. आत्ताच काही दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी स्किल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडली गेली होती. या संकल्पनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरती आविष्कार ही स्पर्धा घेतली जाते. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये इन्क्युबेशन सेंटर स्थापन झालेलं आहे. त्याच पद्धतीनं कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये एक इन्क्युबेशन सेंटर आहे. त्या इन्क्युबेशन सेंटरमधून विद्यार्थ्यांच्या ज्या आयडियाज आहेत, इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊन त्या आयडियाज बिझनेस किंवा उद्योजकांच्यापर्यंत त्या आयडियाजना पाठवण्याचं काम त्या सेंटरमध्ये होतं. त्याच पद्धतीनं या आविष्कार स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांच्या ज्या आयडियाज किंवा इनोव्हेटिव्ह संकल्पना मांडल्या जातात त्या संकल्पना विद्यापीठामधून आलेले जे परीक्षक आहेत ते परीक्षक आणि विद्यापीठाची आविष्कारची समिती या दोघांनी मिळून त्या संकल्पना कन्व्हर्जन आपल्याला कशा पद्धतीनं स्टार्टअपमध्ये करता येऊ शकतं या पद्धतीने सुद्धा विचार करून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्टार्टअप सुरू झालेली काही उदाहरणं आज शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही विद्यार्थ्यांनी या स्टार्टअप चालू केल्यानंतर वेगवेगळ्या देशामधून जसं की जपान आहे, दक्षिण कोरिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, या वेगवेगळ्या देशामधील काही कंपन्यांशी करार करून आज चांगल्या पद्धतीने त्यांचं स्टार्टअप हे कोल्हापूर आणि सांगली, सातारा या परिसरामध्ये सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांच्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ते आविष्कार या स्पर्धेमध्ये मांडत असताना वेगवेगळ्या मॉडेल्सच्या थ्रू ते आयडियाज ते मांडू शकतात. पोस्टरमधून त्या आयडियाज त्यांना सांगता येऊ शकतात किंवा PPT प्रेझेंटेशनद्वारे सुद्धा त्यांना ह्या आयडियाज आपल्याला त्यांना मांडता येऊ शकतात. लहान मुलांपासून महाविद्यालयीन मुलांच्यापर्यंत बऱ्याच वेळेला त्या मुलांना प्रश्न पडत असतात की हे असंच का होतं किंवा ते काच हे उत्तर ते शोधत असताना त्यांना वेगवेगळ्या संकल्पना सुचतात आणि त्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समोरच्या माणसाला किंवा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या मॉडेल्सची किंवा वैज्ञानिक संकल्पनांची मदत घ्यावी लागते. ह्या संकल्पना समजून घेत असताना फक्त पुस्तकामध्ये वाचण्याऐवजी त्यांनी त्या संकल्पना जर का प्रत्यक्षात उतरवता आल्या, वेगवेगळे मॉडेल्स त्यांना बनवता आले तर अधिक चांगल्या पद्धतीनं ती संकल्पना त्यांनासुद्धा समजते आणि ती इतरांना त्या संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतात. या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी विद्यापीठ खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती वर्कआउट करत आहे. या मुलांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. या संकल्पनांना आणखीन चांगल्या पद्धतीनं पॉलिश करून त्या विद्यार्थ्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशा पद्धतीनं मांडता येऊ शकतात आणि त्यासाठी जर काही गायडन्स हवा असेल तर तो गायडन्स महाविद्यालय, विद्यापीठ आणि स्टेट लेवलला संकल्पनेवरती जे एक्सपर्ट आहेत त्या एक्सपर्टना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून त्या संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीनं तयार करून चांगला उद्योजक कशा पद्धतीनं बनता येईल आणि जे नवीन विद्यार्थी आहेत जे या संशोधनाकडं अधिक चांगल्या पद्धतीनं पाहतायत, त्याच्याकडे आकर्षित होत आहेत, नवीन उद्योजक किंवा नवीन संशोधक तयार करण्यासाठी सुद्धा ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे. विद्यापीठामध्ये असलेल्या विद्यार्थी विकास विभागाकडून आविष्कार या स्पर्धेचं दरवर्षी नियोजन केलं जातं. यावर्षीसुद्धा विद्यापीठ विकास महामंडळाकडून कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यापीठ विकास विभागाचे संचालक डॉक्टर TM चौगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर डॉक्टर जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये कोऑर्डिनेटर म्हणून पंकज पवार सर आविष्कार या स्पर्धेचं काम पाहत आहेत. हे काम करत असताना त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना ही स्पर्धा माहिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यांना आविष्कार स्पर्धेविषयी माहिती मिळते. स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होत असताना आपलं प्रेझेंटेशन अधिक चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करत असताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी तिथं अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत त्या गोष्टीची माहिती तिथं मिळते आणि या कार्यशाळेनंतर विद्यार्थी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होऊन तो अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक आत्मविश्वासानं
ह्या स्पर्धेमध्ये तो पार्टिसिपेट होतो. यावर्षी सांगली जिल्ह्यामध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचा कोऑर्डिनेटर म्हणून मी यावर्षी काम केलं गेलं होतं. ही स्पर्धा आयोजित करत असताना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक यांचीसुद्धा खूप मोलाचे सहकार्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BP लाडगावकर सर यांचंही खूप मोठं मार्गदर्शन लाभलं. ही स्पर्धा आयोजित करत असताना महाविद्यालयातील सर्वच उपप्राचार्य डॉक्टर PN चौगले सर, डॉक्टर PN गोरे सर, डॉक्टर मालदार मॅडम आणि या आविष्कार कमिटीचे सेक्रेटरी डॉक्टर SS वाडकर सर यांनीसुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं आम्ही ही स्पर्धा आयोजित करू शकलो. धन्यवाद. नमस्कार, मी अनुष्का पाटील कोल्हापूरमध्ये राहणारे असून मी KWC सांगली TY मायक्रोबायोलॉजीमध्ये शिकत आहे. प्रथमतः मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आकाशवाणीचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. आविष्कारबद्दल मी SYमध्ये असताना माहिती समजली. आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन ही अशी एक स्पर्धा आहे की ज्यामध्ये UG, PG, PhD च्या स्टुडंटकडून रिसर्चच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज प्रेझेंट केल्या जातात. त्यामध्ये पोस्टर आणि मॉडेल्सचे उपयोग केले जातात. त्याचबरोबर ह्या स्पर्धा विविध लेवल्सला पार पडल्या जातात की ज्यामध्ये फर्स्टली कॉलेज लेवल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल, त्यानंतर स्टेट लेवल आणि बऱ्याच पुढे. ह्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. माझ्या प्रोजेक्टचं नाव होतं प्रोडक्शन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ पॉलीगॅमाग्लुटामिक ॲसिड फ्रॉम क्रूड कार्बन सोर्स. की यामध्ये आत्ताची जनरेशन ही खूप हेल्थ कॉन्शियस असते, पण आपण जेव्हा प्रोडक्ट विकत घेतो तेव्हा ते फाईननेस क्वालिटीचे असायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं, बट त्यामध्ये कॉस्ट ही खूप जास्त असते. मग आम्ही असे एक प्रोडक्ट तयार करतो आहे की ज्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह असेल. मग त्यामध्ये आम्ही क्रूड कार्बन सोर्स वापरले आणि त्यापासून नॅचरल मॉइश्चरायझर यूज केले. त्यामध्ये बॅक्टेरिया यूज केले आणि त्या बॅक्टेरियामधून ग्लुटामिक ॲसिड काढल्यामुळे ते ग्लुटामिक ॲसिड ॲज आपण नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून यूज करू शकतो. यामध्ये मला आमच्या डिपार्टमेंटच्या हेड फरीदा इनामदार मॅमनी खूप सपोर्ट केला, गायडन्स दिला. डिपार्टमेंटचे फॅकल्टी मेंबर्स शिवानी मॅम, गायत्री मॅम आणि इतर सर्वच शिक्षकांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला पोस्टर कशा पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे हे सांगितलं. त्यासाठी मी काही रिसर्च पेपर्स रेफर केले, माझ्या टॉपिक संदर्भातली सगळी माहिती मिळवली. त्यासाठी काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि शेवटी कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर प्रेझेंट केलं. या स्पर्धेच्या डिस्ट्रिक्ट लेवलमधून माझं युनिव्हर्सिटी लेवलसाठी सिलेक्शन झालं आहे. या स्पर्धेमुळे माझ्यातला कॉन्फिडन्स आणखी डेव्हलप झाला आणि याचा आम्हाला नक्कीच आमच्या पुढच्या वाटचालीसाठी फायदा होईल. या स्पर्धेदरम्यान आम्ही पाहिलं की खूप मुलांनी अतिशय सुंदर पोस्टर्स करून आणले होते, ज्यामध्ये बऱ्याच इनोव्हेटिव्ह आयडियाज होत्या. यावर्षी ही स्पर्धा आविष्कार डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन हे आमच्या कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली येथे पार पडली आणि याचाही आम्हाला खूप आनंद आहे. माझ्याबरोबरच माझे काही फ्रेंड्सने सुद्धा या आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतले होते. त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांचे पोस्टर प्रेझेंट केले होते. माझं प्रोजेक्ट जे होतं ते आविष्कारच्या युनिव्हर्सिटी लेवलसाठी सिलेक्ट झालेलं आहे. आम्ही जे ग्लुटामिक ॲसिडपासून नॅचरल मॉइश्चरायझर तयार केले आहे त्यामध्ये क्रूड कार्बन सोर्स दॅट इज कॉर्नचा उपयोग केला होता. त्यामुळे ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, जे साधारण लोकांना परवडण्याजोगं आहे. कारण जे सिंथेटिक मॉइश्चरायझर आपण वापरतो त्यातील काहींची किंमत ही परवडण्याजोगी नसते. म्हणूनच हे प्रोडक्ट कमर्शियल लेवलला घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. मला याबद्दल जेव्हा समजलं होतं, म्हणजेच या आविष्कार कॉम्पिटिशनबद्दल जेव्हा समजलं होतं तेव्हापासूनच माझं या प्रोजेक्टवरती काम चालू होतं आणि आविष्कारच्या माध्यमातून माझं काम सक्सेस होत आहे याचा मला आनंद आहे. यातून आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या. मला आविष्कारच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या की ज्याचा मला डे टू डे लाईफमध्ये बराच उपयोग होईल. आणि माझं जे काम आहे त्यानुसार मला डिस्ट्रिक्ट लेवलमधून युनिव्हर्सिटी लेवलला पुढे जाण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर आता युनिव्हर्सिटी लेवललासुद्धा माझं काम सक्सेस होईल, दॅट इज माझं प्रोजेक्टसुद्धा सक्सेस होईल असं मला वाटतं आणि अशी माझी आशा आहे. थँक्यू सो मच. माझे नाव नुपूर दिलीप मोहिते. मी सध्या आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजमध्ये B फार्मसी या डिपार्टमेंटमध्ये 3rd इयरमध्ये शिकत आहे. मी कुरुंदवाडची राहणारी आहे. मला आविष्कार या कॉम्पिटिशनबद्दल मला आमच्या कॉलेजचे प्रोफेसर मोरे सर यांच्याकडून समजलं आणि त्यांच्याकडूनच मला या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. गेल्या काही वर्षांपासून उपचार पद्धतींचा आणि नाविन्यपूर्ण आजारासाठी औषध निर्मिती करण्याची माझी इच्छा होती आणि त्यामुळेच मी ऑन्कोमायसिस, जो की कॉमन नखा
ओठांचा आजार आहे त्यावर एक कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पेशंट फ्रेंडली असा उपाय म्हणजेच ओनिक्युअर, जे की एक अँटीफंगल नेल लॅकर आहे, ते बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा प्रोजेक्ट मी नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवण्याची प्रयत्न केला आहे. हा प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील आणि जितका जास्त होईल तितका या प्रोडक्टचा वापर अफेक्टेड पेशंटसाठी याचा वापर करता येईल असा माझा मानस आहे. मला खात्री आहे की इन फ्युचर हा प्रोडक्ट हेल्पफुल राहील. या कॉम्पिटिशनमध्ये इन्स्टिट्यूशनल लेवलसाठी बऱ्याच जणांनी पार्टिसिपेट केलं असता. त्यातून माझ्यासह 11 जणांची निवड ही डिस्ट्रिक्ट लेवलसाठी झाली होती. त्यानंतर मी डिस्ट्रिक्ट लेवलसाठी मेडिसिन अँड फार्मसी या डिसिप्लिनमधून पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यातून माझी निवड युनिव्हर्सिटी लेवलसाठी झाली आहे. मला या स्पर्धेतून खूप काही शिकण्यास भेटलं, जसं की आपला मुद्दा व्यवस्थित मांडणे आणि आपल्यासह बाकीच्या पार्टिसिपेंट्सना प्रोत्साहन करणे आणि स्वतःमधील नवीन गुणांची स्वतःला ओळख करून देणे. या कॉम्पिटिशनमध्ये आमच्या कॉलेजला पहिल्यांदा जनरल चॅम्पियनशिपचा मान मिळाला आणि मला हे सांगण्यास खूप अभिमान वाटतो की मी ह्या क्षणाची भागीदार होते. युनिव्हर्सिटी लेवलमध्येही माझ्या प्रोजेक्टद्वारे माझ्या कॉलेजचं नाव मोठं करण्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचा मी पुरेपूर वापर करेन आणि भरपूर पेशंट्सना क्युअर करता येईल असा माझा मानस आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रावणी चरणकर. मी MSc फर्स्ट इयर बायोटेक्नॉलॉजीमध्ये श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सांगलीमध्ये शिकत आहे. मागील वर्षी देखील मी आविष्कार कॉम्पिटिशन मध्ये डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत गेले होते. आता या वर्षी देखील मी या स्पर्धेत युनिव्हर्सिटी लेवलला मेडिसिन आणि फार्मा या स्ट्रीमला सिलेक्ट झाली आहे. माझ्यासोबत आमच्या कॉलेजमधून आणखी 11 जणांचं सिलेक्शन झालंय. मला नेहमीच बायोटेक्नॉलॉजी फील्डला आल्यापासून माझ्या क्षेत्रात काहीतरी इनोव्हेटिव्ह काम करायचं होतं. यासाठीचं बीज वाडकर सरांनी फर्स्ट इयरलाच असताना आमच्यात रोवलं होतं की मुलांकडून समाजासाठी हितकर आणि स्वतःसाठी अभिमानास्पद असं काहीतरी घडावं. मला नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये इनामदार मॅम यांच्यामुळं इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी या संदर्भातच काम करायचं ठरवलं. माझा प्रोजेक्ट टॉपिक बायोसिंथेसिस कॅरेक्टरायझेशन अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सिल्वर नॅनो पार्टिकल्स फ्रॉम क्लायटोरिया टर्नॅटिया हा आहे. यामध्ये मी क्लायटोरिया टर्नॅटियाचा ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट वापरला. यानंतर त्याचं फायटोकेमिकल अनालिसिस केलं, नॅनो पार्टिकल सिंथेसिस केले, कॅरेक्टरायझेशन केलं आणि त्याच्या वेगवेगळ्या बायोमेडिकल ऍक्टिव्हिटीज बघितल्या. यानंतर त्यापासून अँटी टॅनिंग जेल तयार केलं, ज्याचं बायोसिंथेसिस केल्यानं त्याचा काहीच टॉक्सिक इफेक्ट होणार नाही. या प्रोडक्टला कमर्शियल लेवलला घेऊन जाण्याचा माझा मानस आहे. आविष्कारच्या माध्यमातून मुलांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाजना वाव मिळतो आणि भविष्यात त्यांच्यात पुष्कळ डेव्हलपमेंट होते. त्यांच्यातला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, कम्युनिकेशन स्किल्स वाढतात आणि भविष्यात देखील आपला मुद्दा रिस्पेक्टफुली एक्सप्रेस करता येतो. या स्पर्धेत मी युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा यश मिळवण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि माझ्या प्रोडक्टला सर्वांपर्यंत घेऊन जाईन. कॉलेजचं नाव नक्की मोठं करण्याचा मी प्रयत्न करेन. या प्रोजेक्टसाठी मला आमच्या डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेटर डॉक्टर SS वाडकर सर, डॉक्टर शेटे सर, इनामदार मॅडम यांनी खूप सपोर्ट केला, गायडन्स दिला. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर BP लाडगावकर सर यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, मी पद्मावती प्रमोद घाडगे. मी अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे 3rd इयरमध्ये शिकते. मी अयोध्यानगर सांगली येथे राहते. आविष्कार या कॉम्पिटिशनबद्दल आमचे प्रोफेसर मोरे सर यांच्याकडून माहिती मिळाली आणि त्यांनी आम्हाला यासाठी मोटिवेट केलं. मी फार्मसी डिपार्टमेंटमध्ये असूनही इंजिनिअरिंगमध्ये मला कुतूहलता होती. फर्स्ट इयरमध्ये असल्यापासूनच मी यासाठी प्रयत्न करत होते. 2nd इयरमध्ये मला माझ्या पहिल्या प्रोजेक्ट प्रेझेंट करायची संधी मिळाली. त्यातून मी स्टेट लेवलपर्यंत पोहोचू शकले. यावर्षीही मी या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि आत्ताच झालेल्या डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशनमध्ये इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटमधून माझं सिलेक्शन झालं आहे. माझ्या प्रोजेक्टचं टॉपिक आहे अ नॉवेल रिफिलेबल ॲटोमाइज्ड फाईन मिस्ट स्प्रेयर विथ लिक्विड हर्बल सॅनिटायझर फॉर्म्युलेशन. या प्रोजेक्टमध्ये मी एक हर्बल सॅनिटायझर बनवला आहे. आता आपण पाहिलं मार्केटमध्ये जे सॅनिटायझर्स अवेलेबल आहेत त्याच्याने आपली त्वचा कोरडी पडू शकते आणि त्याचे साईड इफेक्ट्सही खूप आहेत. हर्बल सॅनिटायझर बनवण्यामागचं मेन रिझन असं होतं की त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि माझं जे वर्किंग मॉडेल आहे ते त्याला मिस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं. मिस्ट फॉर्ममध्ये सॅनिटायझर कन्वर्ट झाल्यामुळे त्याचं कॉन्टॅक्टलेस ॲप्लिकेशन होतं. मध्यंतरी कोविडच्या काळात आपण पाहिलं की एक्सेस यूज ऑफ सॅनिटायझर होत होता आणि हायजीनच्या नावाखाली सॅनिटायझरचं खूप जास्त प्रमाणात वापर झालेला. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे
आणि स्किन इन्फेक्शन्स असे खूप सारे आजार होते. माझं जे मशीन आहे ते त्याला मिस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं, ज्याच्यामुळे कॉन्टॅक्टलेस ॲप्लिकेशन होतं आणि जेवढं पाहिजे तेवढंच सॅनिटायझर ॲप्लिकेशन आपल्या हाताला होतं. ह्याचा वापर मी जास्तीत जास्त दवाखान्यात जितका वापरता येईल तितका वापरायचा प्रयत्न करते. यासाठी मला माझ्या फॅमिलीनी, कॉलेजनी आणि तसेच माझ्या फ्रेंड्सनी खूप सपोर्ट केला. माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आणि प्रोफेसरनी जास्तीत जास्त पार्टिसिपेशनसाठी मोटिवेट केलं. कॉलेजमधून आम्ही 12 स्टुडंट्सनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यातील 5 स्टुडंट्स युनिव्हर्सिटी लेवलसाठी सिलेक्ट झाले. जास्तीत जास्त स्टुडंट सिलेक्ट झाल्यामुळे आमच्या कॉलेजला यावर्षी जनरल चॅम्पियनशिपचा मान मिळाला. हे जनरल चॅम्पियनशिप आमच्या कॉलेजला पहिल्यांदाच मिळालं आहे आणि असं म्हणायला काहीच हरकत नाही की वी मेड अ हिस्ट्री. मला हे सांगताना अभिमान वाटतो की मी या सुवर्ण क्षणाचा एक भाग होते. धन्यवाद. तर फ्रेंड्स, युवावाणीच्या आजच्या भागात आपण ऐकत होतो आविष्कार संशोधन स्पर्धेबद्दल. ही स्पर्धा KWC कॉलेज येथे घेण्यात आली होती आणि यामध्ये या स्पर्धेचे कोऑर्डिनेटर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अनुभव आला आहे याची माहिती आपण घेतली आहे. फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटणार आहोत युवावाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मला म्हणजेच आकांक्षाला आता निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादर करते होते श्रीनिवास जरंडीकर आणि निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची.